श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. चिखलीचे अच्युत त्र्यंबकराव सावजी श्री महाराजांचे निष्ठावंत भक्त. श्री महाराज चिखलीला आले म्हणजे हे श्री महाराजांच्या दर्शनाला जात व त्यांच्याबरोबर राहत असत. बऱ्याच वेळा श्री महाराजांचा त्यांच्याकडे मुक्काम होई. ते 8-15 दिवसातून एकदा तरी साखरखेर्ड्याला महाराजांच्या दर्शनाला जात असत. या 1974 सालामध्ये त्रिधाम यात्रा निघणार होती तेव्हा त्यांनी 1973 मध्येच त्या यात्रेसाठी आपले नाव नोंदवले. परंतु पुढे काही दिवसातच त्यांची तब्येत अचानक बिघडली. घशाला खूप त्रास होऊ लागला व घसा सारखा मिळून आल्यासारखे वाटू लागले. बोलण्याचाही त्रास होऊ लागला. तेव्हा त्यांनी आधी चिखलीच्या स्थानिक डॉक्टरांना दाखवून पाहिले, परंतु त्यांच्या औषधांचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणून ते अकोल्याला घशाच्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे गेले. तेथे डॉक्टरांनी सर्व तपासण्या करून घशाचा कर्करोग असल्याचे निदान केले. त्याने हे मनात थोडे घाबरले. नेहमी अत्यंत आनंदात राहणारे सावजी या कर्करोगाच्या निदानापासून थोडे अस्वस्थ राहू लागले. त्यामुळे 15-20 दिवसात ते साखरखेर्ड्याला महाराजांच्या दर्शनालाही गेले नाहीत. एक दिवस चिखलीची काही मंडळी साखरखेर्ड्याला महाराजांच्या दर्शनास आली तेव्हा महाराजांनी त्यांच्याजवळ सावजींची चौकशी केली आणि त्यांची तब्येत आता कशी आहे म्हणून विचारले. या मंडळींना सावजींच्या तब्येतीबद्दल काहीही माहीत नव्हतं. तेव्हा ती मंडळी म्हणाली, महाराज, अशात त्यांची भेट झाली नाही, परंतु तब्येत ठीक होती. ही मंडळी चिखलीला परत गेल्यानंतर मुद्दाम सावजींना भेटली आणि महाराजांनी तुमच्या तब्येतीची चौकशी केल्याचे सांगितले. तेव्हा आपण आपल्या तब्येतीविषयी कुणाजवळ काहीच बोललो नाहीत, परंतु महाराजांनी तब्येतीबद्दल कसे विचारले याचे त्यांना आश्चर्य वाटले व महाराजांच्या दर्शनाला जाऊन महाराजांना सगळं सांगावं असा विचार करून ते दुसऱ्या दिवशी सकाळीच महाराजांच्या दर्शनास आले. महाराजांना नमस्कार करून म्हणाले, महाराज, मी त्रिधाम यात्रेसाठी नाव नोंदवलं आहे, परंतु आता मात्र या त्रिधाम यात्रेला काही येऊ शकणार नाही. तेव्हा महाराजांनी यात्रेला न येण्याचे कारण विचारले. तेव्हा त्यांनी वरील सर्व गोष्ट महाराजांना सांगितली. महाराजांचे आन्हिक नुकतेच आटोपले होते व महाराज सोहळ्यातच होते. त्यावेळी महाराजांनी पळीमध्ये पाणी घेऊन व ते श्री रामानंद महाराजांच्या चरणांना लावून ते तीर्थ त्यांना दिलं. असं 3 पळ्या तीर्थ त्यांना दिलं. त्याबरोबरच सकाळच्या काकड आरतीचा प्रसादही त्यांना दिला आणि त्यांना धीर देत अगदी शांतपणे महाराज त्यांना म्हणाले, सावजी, विशेषज्ञ आणखीनही बरेच आहेत. मला तरी तसे काही असेल असे वाटत नाही, परंतु तरीही मनाची खात्री करून घेण्यासाठी दुसरीकडे चांगल्या विशेषज्ञाला दाखवून घ्या. श्री महाराजांच्या या बोलण्याने त्यांना खूप धीर आला व महाराजांना हो महाराज म्हणून त्यांनी अमरावतीच्या कर्करोगाच्या चांगल्या तज्ज्ञ डॉक्टरांना दाखविण्याचे ठरवले. ते श्री महाराजांना नमस्कार करून परत चिखलीला जात असताना महाराज म्हणाले, सावजी, राम पाठीशी आहे, काळजी करू नका, राम सर्व व्यवस्थित करील. त्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी अमरावतीला जाताना ते आधी कारंजाला डॉक्टर असणाऱ्या त्यांच्या भाच्याकडे उतरले व त्याला घशाच्या निदानाविषयी सर्व सांगितले. तेव्हा त्याने आपल्या डॉक्टर असणाऱ्या 2-3 मित्रांना बोलावून मामांचा घसा तपासला व मामा, कर्करोग नसावा असे वाटते म्हणून सांगितले. तरीसुद्धा अच्युतराव आपल्या या भाच्याला सोबत घेऊन अमरावतीला गेले व तेथील विशेषज्ञाला दाखवले. तेव्हा त्यांनी सर्व तपासण्या करून कर्करोग नसल्याचे निदान केले. अच्युतरावांनी अकोल्याच्या डॉक्टरांची कर्करोगाचे निदान असलेली चिठ्ठी त्यांना दाखवली. तेव्हा या डॉक्टरांनी त्यांना गेल्या 1 महिन्यापासूनचा रोजचा त्यांचा दिनक्रम विचारला. त्यात सावजींनी साधारण महिनाभरापूर्वी सीड प्लॉटवर विषारी औषधांची फवारणी केल्याचे सांगितले. तेव्हा डॉक्टर म्हणाले, फवारणी करतेवेळी त्या विषारी औषधाचे काही थेंब अगदी अल्प प्रमाणात का होईना तुमच्या घशात गेल्याने तुमच्या घशाला काळे डाग पडलेत व त्यामुळेच घसा मिळून आल्यासारखा वाटतो. आवाज बसण्याचेही कारण तेच आहे. ते ऐकून अच्युतरावांना कर्करोग नाही याचा खूप आनंद झाला.
डॉक्टरांना तपासून जे समजले ते श्री महाराजांना आधीच कळले होते म्हणायचे. त्यांना महाराजांच्या अंतर्ज्ञानाची प्रचिती आली व त्यांची महाराजांवरील श्रद्धा अधिकच दृढ झाली. दुसऱ्याच दिवशी त्यांनी साखरखेर्ड्याला येऊन महाराजांचे दर्शन घेतले व त्यांना हे सर्व सांगितले. तेव्हा श्री महाराज त्यांना श्री रामानंद महाराजांचं व श्री रामरायाचं दर्शन घेण्याचं सांगून म्हणाले, आता यात्रेला येणार ना? ते म्हणाले, हो महाराज, अगदी आनंदाने येणार. पुढे त्रिधाम यात्रेत येऊन यात्रेचा आणि महाराजांच्या सहवासाचा भरपूर आनंद त्यांनी लुटला. असो, साधक हो, परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांच्या हस्ते डोल्हारा येथे हनुमान मूर्तीची झालेली स्थापना आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्री राम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्री राम समर्थ.